यांच्या जुने संदर्भ जे ते दिले जात आहेत। जुनी परिस्थिती आणि आताची परिस्थिती या संदर्भातला देखील माहिती कोर्टामध्ये देण्यात आली आहे। तसंच त्यांच्या शिक्षेचं विश्लेषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं आहे असा युक्तिवाद कोकाटेंचे वकील ॲडव्होकेट कदम यांनी केलेला आहे। ही फसवणूक नव्हतीच असा सुद्धा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर केलेला आहे। तर ही फसवणूक नव्हती, सत्र न्यायालयाने फसवणुकीचं व्याख्या समजून न घेताच निकाल दिला असं सुद्धा कोकाटेंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला। तर हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून सुद्धा कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। तर आतापर्यंत कोकाटेंच्या सुनावणीमध्ये काय काय झालं ते आपण पाहूया। तर कोर्टामध्ये कोकाटेंच्या आर्थिक परिस्थितीचे जुने नवे संदर्भ देण्यात आले। तर आर्थिक परिस्थिती बदलत असते, घर मिळाल्याची तारीख, नंतरची परिस्थिती दोन्ही वेगळ्या बाबी असल्याचं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलं। तर पीडब्ल्यूडीनं काय उलट तपासणी केली ते सुद्धा बघून घ्या अशा सूचना कोर्टानं ॲडव्होकेट कदम यांना केले आहेत। वार्षिक उत्पन्न 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्याबाबत उल्लेख नाही असं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलं। वार्षिक उत्पन्नासंदर्भात वर्तवलेल्या अंदाजावर वकिलांकडनं आक्षेप घेण्यात आला। माणिकराव कोकाटेंविरोधात 2 ते 3 हस्तक्षेप याचिका दाखल आहेत। अटक वॉरंट जारी झालं, मात्र कोकाटे सरेंडर झालेले नाहीत असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कोकाटेंना तात्पुरता दिलासा द्यावा असं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलं। तर कोकाटेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्यामुळे दिलासा मिळावा असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला। अंतरिम आदेश अजून दिलेला नाही असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं। तर कोकाटेंनी कुटुंबासाठी बनावट रेशन कार्ड तयार केलं असा हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। बनावट रेशन कार्डमुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा अर्ज करू शकतो असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलं। स्वतःच्या सहीची कोणी बनावट सही करेल का असा सवाल यावर कोकाटेंचे वकील ॲडव्होकेट कदम यांनी केला आहे। कोकाटेंना शिक्षा झालेल्या कलमांचं वकिलांकडून विश्लेषण सुरू आहे। बनावट कागदपत्रांसाठी लावण्यात आलेल्या कलमांसंदर्भात आता सध्या युक्तिवाद सुरू आहे। तर बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं असं कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर म्हटलंय। तर सत्र न्यायालयानं फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिला असं सुद्धा कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय। तरी फसवणूक नव्हतीच असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केलेला आहे। माणिकराव कोकाटे यांची मुलगी देखील कोर्टरूममध्ये सध्या उपस्थित आहे। तर फसवणुकीचं कलम 463 अंतर्गत दोषी ठरवल्यामुळे त्यावर आता सध्या इथे युक्तिवाद सुरू आहे। तर शिक्षेच्या स्थगितीसाठी म्हणून कोकाटे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली। 3 वाजल्यापासून हायकोर्टात याचिकेवर सुनावणी होते। 2 ते 3 हस्तक्षेप याचिका सुद्धा या विरोधात म्हणजे या संदर्भात दाखल करण्यात आल्या। बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक हे जे सत्र न्यायालय म्हणतं ते चुकीचं आहे। आर्थिक परिस्थिती बदलत असते असा युक्तिवाद या ठिकाणी कदम यांनी केलेला आहे। तर पुन्हा एकदा अधिक अपडेटसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय यांच्याकडे। अक्षय, निखिला, खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेच्या संदर्भात रवींद्र कदम हे वकील युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर फसवणुकीची व्याख्या जी आहे ती न समजताच संपूर्ण शिक्षेची सुनावणी जी आहे ती या सगळ्या प्रकरणात झालेली असल्याचं खरं तर रवींद्र कदम हे कोर्टासमोर युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्याचसोबतच माणिकराव कोकाटे यांच्या उत्पन्नाच्या संदर्भात देखील दाखले जे आहेत ते वकील रवींद्र कदम यांच्याकडनं कोर्टासमोर उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्यावेळेस घर घेतलं त्यावेळेसची आर्थिक परिस्थिती आणि आत्ताची आर्थिक परिस्थिती याच्यामध्ये कशा पद्धतीने बदलत गेलेली आहे या सगळ्या संदर्भाचे पुरावे जे आहेत ते कोर्टासमोर रवींद्र कदम हे उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही सगळी याचिकेच्या संदर्भात सुनावणी एकीकडे कोर्टात सुरू आहे आणि कोर्टात माणिकराव कोकाटे यांची मुलगी सीमांतिनी कोकाटे ही देखील आणखी काही अपडेट आहेत आपण पाहूया। तर कोकाटे यांची शिक्षा रद्द करण्याची कोर्टासमोर मागणी करण्यात आलेली आहे। कोकाटे यांच्या वकिलांनी कोकाटे यांची शिक्षा रद्द करण्यासंदर्भात कोर्टासमोर मागणी केली आहे। राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला देखील कोर्टासमोर इथे सादर करण्यात आलेला आहे। शिक्षेला स्थगिती देण्याची प्रमुख मागणी ॲडव्होकेट कदम यांच्याकडनं करण्यात आली आहे। तर पुन्हा एकदा आपण पाहूयात। तर कोकाटे यांची शिक्षा रद्द करण्याची कोर्टासमोर ॲडव्होकेट कोकाटेंचे वकील जे आहेत ॲडव्होकेट कदम यांनी केली आहे। राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला या ठिकाणी देण्यात आलेला आहे।
तर शिक्षेला स्थगिती देण्याची प्रमुख मागणी ॲडव्होकेट कदम यांच्याकडनं करण्यात आली आहे. अक्षय, नक्कीच निखिला, खरं तर माणिकराव कोकाटे यांना जी लोअर कोर्टाने शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा कुठेतरी रद्द करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळत आहेत. आणि माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात कशा पद्धतीने चुकीची शिक्षा लोअर कोर्टाने दिलेली आहे हे देखील विस्तृतपणे रवींद्र कदम हे युक्तिवादामध्ये नमूद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फसवणुकीची नेमकी नक्की व्याख्या काय या सगळ्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो रवींद्र कदम यांच्याकडनं उपस्थित केला गेला कोर्टाच्या या सगळ्या युक्तिवादामध्ये. आणि त्याचसोबतच फसवणुकीच्या कोणत्या कलमाअंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली आहे त्या सगळ्या कलमाच्या शिक्षेच्या संदर्भात देखील विस्तृत माहिती जी आहे ती रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत ते कोर्ट रूममध्ये उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या या याचिकेमध्ये 2-3 हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्या आहेत. त्या एका हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की माणिकराव कोकाटे यांनी सदनिकांचा खरं तर फायदा मिळवण्याकरता अनेक बनावट रेशन कार्ड जे आहेत ते स्वतःच्याच घरच्यांच्या नावावरती काढण्यात आले. कोकाटे यांची शिक्षा रद्द करण्याची कोर्टासमोर ॲडव्होकेट कदम यांनी मागणी केली आहे. राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर इथे देण्यात आलेला आहे. शिक्षेला स्थगिती देण्याची प्रमुख मागणी कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर केली आहे. तर लीलावती रुग्णालयामधील डॉक्टर जलील पारकर यांनी दिलेला रिपोर्ट सुद्धा कोर्टामध्ये मांडण्यात आलेला आहे. कोकाटे यांच्या वकिलांनी त्यांचा मेडिकल रिपोर्ट जो आहे तो कोर्टासमोर ठेवलेला आहे. तर माणिकराव कोकाटे हे ICU बेड नंबर 9 मध्ये ऍडमिट आहेत असा या रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. अक्षय, नक्कीच निखिला, आपण पाहिलं तर रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत जे कोर्टासमोर युक्तिवाद करतात आहेत त्यांच्याकडनं माणिकराव कोकाटे यांची प्रकृती जी आहे ती अस्वस्थ आहे आणि ते सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे त्यांना. आणि त्या सगळ्या संदर्भाची माहिती देखील ते कोर्टासमोर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माणिकराव कोकाटे हे ICU बेड क्रमांक 9 मध्ये ॲडमिट असल्याची माहिती जी आहे ती ती रवींद्र कदम हे कोर्टासमोर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्या संदर्भाची माहिती जी आहे ते रवींद्र कदम हे कोर्टापुढे देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माणिकराव कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती घर घेताना कशी होती आणि त्यानंतर कशा पद्धतीने त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारलेली आहे या सगळ्या संदर्भातचा पुरावे जे आहेत ते कोर्टासमोर रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत ते मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचसोबतच फसवणुकीची व्याख्या जी आहे ती चुकीच्या पद्धतीने खालच्या लोअर कोर्टामध्ये मांडण्यात आली आणि त्याचमुळे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा देण्यात आलेली आहे. आणि कशा पद्धतीने चुकीची शिक्षा ही लोअर कोर्टामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती कोणकोणती कलमं लावण्यात आलेली आहेत त्या कलमाच्या संदर्भातली विस्तृत माहिती आणि कशा पद्धतीने चुकीची शिक्षा लोअर कोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांना देण्यात आली या सगळ्या संदर्भाची विस्तृत अशी माहिती जी आहे ती रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत ते कुठेतरी या सगळ्या युक्तिवादात माहिती देत असताना आपल्याला पुढे करताना आपल्याला पाहायला एकदा तुमच्याकडे तो कोकाटे यांची शिक्षा रद्द करण्याची मागणी ॲडव्होकेट कदम यांनी कोर्टासमोर केलेली आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्या अशी मागणी ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी केली. राहुल गांधींच्या शिक्षेचा प्रकरणाचा दाखला देखील यामध्ये कोर्टासमोर देण्यात आलेला आहे. लीलावतीमध्ये ICU मध्ये कोकाटे सध्या ऍडमिट आहेत. बेड नंबर 9 मध्ये ते ऍडमिट आहेत अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली. कोकाटेंच्या वकिलांनी मेडिकल रिपोर्ट देखील कोर्टाच्या समोर मांडलाय. तर लीलावतीमधील ICU मध्ये कोकाटे ऍडमिट आहेत. कोकाटेंच्या वकिलांनी मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर ठेवलाय. काय नेमकं सुनावणी दरम्यान झालेलं आहे ते आपण पाहूया. आतापर्यंतची सुनावणी कोकाटेंच्या वकिलांनी मेडिकल रिपोर्टच कोर्टासमोर ठेवलाय. तर कोकाटे सध्या ICU बेड नंबर 9 मध्ये ऍडमिट आहेत आणि कोकाटे यांची अँजिओप्लास्टी होणार असा डॉक्टरांचा कोर्टामध्ये अहवाल आहे. तर मेडिकल रिपोर्ट जो आहे तो कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर ठेवलेला आहे. ते लीलावतीमध्ये ऍडमिट आहेत आणि ICU मध्ये ऍडमिट असल्याचं या ठिकाणी ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी कोर्टासमोर सांगितलेलं आहे.